पुऱ्या महाराष्ट्रात ज्या प्रकरणाने एकदम तहेलका माजून दिला आहे त्या प्रकरणातला तरुणाले काल पोलिसांनी अटक केली। आज पोलीसवाले सध्या त्या तरुणाला तुम्ही जर तुमच्या टीव्ही फेमवर पाहत असाल तर पोलीस स्टेशनमधून न्यायालयाच्या इकडे नेताना दिसत आहे। दांडगा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला असून मोठ्या प्रमाणात या साऱ्या प्रकरणात शहरात एकदम खळबळ होऊन गेली। मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमावर बातमी आली आहे। तर सध्या तरुणाला जे तुम्ही पाहत असाल तर कोर्टा दिशेनं घेऊन जात असून मोठ्या प्रमाणात पोलिसा बंदोबस्त भेटेल। आपण कोर्टात जाऊ आणि त्या ठिकाणची स्थिती कोणती आहे ती सरासर आपण पाहणार आहोत। सदर जो तरुण आहे याला सध्या पोलीस यंत्रणेच्या याच्यातून हे केलं आहे। तुम्ही या ठिकाणी हे सध्या पाहू शकता। एवढा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता। एक वकील सर कोणत्या प्रकारचा निर्णय सन्मान्य न्यायालय महोदयांनी दिला या ठिकाणी? पोलिसांनी पीसीआर मागितला होता 7 दिवसाचा, तर मंजूर केला पोलिसाचा आदेशाने। असं झालंय। आणि चौकशी कोण्या दिशेने चालू आहे? चौकशीसाठी ते उपकरण वगैरे जप्त करायचं आहे म्हणून त्याला कॉम्प्युटर असेल का मोबाईल असेल जे काय असेल, आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चेक करणार आहे। पुऱ्या महाराष्ट्रात ज्या प्रकरणानं खळबळ माजवली आहे त्या प्रकरणातल्या तरुणाले सध्या अचलपूरच्या कोर्टात दाखल केलं। तर दांडगा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता। तर आज म्हणजे माननीय न्यायालयानं 7 दिवसाचा पीसीआर दिला असून सध्या परतवाडा पोलीस स्टेशनच्या इकडे ते सध्या रवाना झाले आहेत। हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90 या ठिकाणी येऊन राहील। पुऱ्या महाराष्ट्रात या प्रकार जो भयानकच प्रकार आहे, हे प्रकरण जसं उघडकीस आलं पूर्ण महाराष्ट्रात एकदम तहेलका माजून गेला आहे आणि 7 दिवसाचा पीसीआर भेटला। हे ब्रेकिंग न्यूज गावरान 90 वर।